तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रवासी राजवरती. आणि मी सध्या आज आपण राईडला चाललेलो आहेत आणि ती राईड आहे भंडारदारा याची. ठीक आहे, तर भंडारदारासाठी आपण राईडला चाललेलो आहे. सर्व काही रेडी आहे, मी रेडी आहे, तुमचा राज आणि ही आपली चित्ता सुद्धा रेडी आहे. तर आता पटकन आपण पेट्रोल भरूया आणि पेट्रोल भरून डायरेक्ट रोडवरती भेटूया. आपल्याला मीटअप पॉइंट आहे माझीवाडा ठाणे इथे, जो की 6:15 पर्यंत पोचायचा होता, पण आपल्याला 6:30 होऊन जातील. तर ठीक आहे, आपण पुढे मागे कव्हर करून घेऊ. ठीक आहे, तर तुम्हाला डायरेक्ट आता मी रोडवरती भेटतो. तर आता आपला हवा भरून झालेला आहे, पेट्रोल सुद्धा भरून झालेलं आहे पूर्ण टाकी. आणि आता आपण रोडवरती पटकन स्टार्ट करूया. तर चला, जय शिव, जय जय भीम. तर बघूया आता माझी वाढायला किती वेळ लागतं अजून, कारण की 6:15 आपल्याला मीटअप पॉईंट होता आणि वाजलेत 6:20. तो जर अजून आपण एस्टिमेट ठेवलेला 6:30 पर्यंत जर पोचायचा मीटअप पॉईंटवरती, तो तर बरोबर चाललाच आहे. म्हणजे इथून हार्डली 10 मिनिट्स असेल मीटअप पॉईंट आपल्याला अजून. सो आता आपण पोचलो आहे ठाण्यामध्ये आणि तुम्हाला मी दाखवतोय ढग. पाऊस पूर्ण भरलेला आहे, चिंब भरलेला आहे. आणि त्या पावसामध्ये अशी राईड प्लॅन करणं हे खूपच मज्जावालं काम असतं. म्हणजे राईड ही पावसात केली पाहिजे असं म्हणतात. आपण ॲज अ रायडर राईड ही केव्हाही करू शकतो, पण हा पावसात इज मॅन्डेटरी बेसिकली. तर मी फक्त एवढंच बोलणार, जितक्या होऊ शकतात तितक्या राईड्स करा. ठीक आहे, जितक्या होऊ शकतं तितकं ट्रॅव्हल करा. लाईफ फक्त एकदाच भेटणार आणि म्हणजे असं ऍडजस्ट करून नका राहू. जस्ट ट्रॅव्हल. कुठे काय वाटलं त्रास होतोय आपल्याला, बरं वाटतंय, प्रेशर वाटतंय, गो फॉर राईड. राईड बी नाही केलं. आणि हा मेन सर्वात पॉईंट आहे. सो वाईल रायडिंग एक गोष्ट लक्षात ठेवा, हे असे जे टेम्पोस असतात, मोठे मोठे ट्रक्स असतात. ठीक आहे, तर ह्या ट्रक्सच्या बाजूने थोडं जेवढं होऊ शकतं तेवढं अवॉइड करा, ॲटलिस्ट इन पावसाळा. कारण की पावसाळ्यामध्ये यांची जी ब्रेक लावायची कॅपॅसिटी असते ती कमी असते. कारण की पाण्यामध्ये त्याचे टायरचे जे ब्रेक पॅडल असतात ते थोडे हे आलेले असतात, नम झालेले असतात, मॉइश्चर्ड असतात. तर त्यांना ब्रेक लावायला थोडा टाईम लागतो. म्हणून ट्राय करा की यांच्या आजूबाजूला स्लो स्पीड्स किंवा मग डिस्टन्स बनवून एक तुम्ही गाडी चालवाल. आणि हे सगळ्यांसाठी आहे, म्हणजे नॉट ओनली फॉर द न्यू रायडर्स. हे जुन्या रायडर, जे ओल्ड रायडर्स आहेत, जे नवीन रायडर्स आहेत, जे गेल्या 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्षापासून राईड करतात, त्या सर्वांसाठी मी एक सांगतोय. तर बघा, आणि जर तुम्हाला मला कॉन्टेंट आवडतोय तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण पोहोचलोय माझीवाडाची. इथे माझीवाडा ब्रिज हा, आणि इथून आपला लाईनअप चालू होतोय एंटॉर्कचा. तर सर्वात पहिला ही डॅनीची एंटॉर्क आहे आणि इथून तुम्ही एंटॉर्कचं बघू शकता. आणि इथे आपला चित्ता पण उभा आहे आणि हे आहे एंटॉर्कचा लाईनअप. साधारण एक 20-25 किंवा जास्त एंटॉर्क असतील इथे. आणि आता सगळेच आपण निघणार आहे भांडारदाराच्या दिशेने. तर भांडारदारामध्ये बघू कसं होतं, आणि काही बाईक्स सुद्धा आहेत. आणि आपल्याच बाजूला रॉयल एनफिल्डचं पण हे चालू आहे तिकडे. एंटॉर्क मुंबईचा पूर्ण ग्रुप आहे. आता आपण पोचलेलो आहे भिवंडीच्या इकडे. आणि भिवंडीच्या इकडे रोड ओके आहेत, थोडेफार खड्डे भेटले मला, पण त्याच्यानंतर जो रोड आहे तो एकदम स्ट्रेट आहे आणि चांगला रोड आहे. तर तुम्ही कधी नाशिकला जात असाल किंवा या साईडला जात असाल तर तुम्हाला रोड नक्कीच चांगले भेटतील. पण हा, कुठे कुठे थोडे रोडची हालत खूपच जास्त खराब आहे. आणि अचानक असा सिमेंट रोडवरती एखादा असा मोठा खड्डा येतो आणि तुमची जी स्पीड आहे ती कमी होऊ शकते. तर फक्त तेवढंच एक ड्रॉबॅक आहे या रोडचा. बट बाकी सगळा रोड इज गुड इनफ. तर आपण इगतपुरीला पोहोचलेलो आहे आणि पाठीमागे बघू शकता खूप पाऊस पडतोय आणि तिथे सर्व बाईक्स लाईनअप केलेलं आहे आपण. तर आता आपण इथे पोहोचलोय ते
हे आपलं हॉटेल आहे आजचं आणि इथे सगळे आता एनटॉकचे रायडर्स आहेत आणि हा स्टॉल लावला आपण सगळ्यांसाठी. तर याच्यावरती सगळे हेल्मेट्स आणि सगळे गिअर्स आहेत आणि सध्या आता आपण काय खायचं ते बघूया. तर आताच फ्यूल भरत आहे साईडमध्ये. माझी गाडी पेंटरमध्ये उभी आहे. मी नंबर लावून आलेलो आहे. मला अजून वेळ आहे आणि इथे एनटॉकचा अर्धा ग्रुप आहे ज्यांचा फ्यूल भरून झालेला आहे आणि इथे अर्धा एक ग्रुप आहे तो फ्यूल भरतो आणि तुम्हाला एक छोटासा व्ह्यू दाखवतो खरं तर. हो, अशा जागेवरती पेट्रोल पंप असणं आता इगतपुरी एक नंबर आहे भाई. आणि ढगं बघा, ढगं वरची एकच असं म्हणजे काळं झालेलं आहे. पाऊस पण येतोय आता, एकदम बोलतात ना एकदम चिरीमिरी पाऊस पडतो सध्या तरी, पण लवकरच मोठा मुसळधार पाऊस येणार आहे अशी खात्री वाटते. आणि तोच मुसळधार पाऊस बघण्यासाठी आपण इथं आलो. खरं तर मुसळधार पाऊस बघण्यासाठी आपण खरं आलेलो इथे. बस तो भेटला पाहिजे भाई. तो भेटला की म्हणजे आपलं भंडारदरा यायचं झालेलं आहे. हेच निसर्ग आहे. हे डॅमचं पाणी आहे. हा डॅम आहे आपला, ठीक आहे, जो आपण बघायला आलेलो. भंडारदरा डॅम त्याचं भंडारदरा आहे म्हणून रघोजी भांगरे जलशोई हे असं नाव आहे त्याचं. आणि गर्दी बघा किती आहे, किती गर्दी लागली बघा. हे पाणी आहे. परत एकदा तुम्हाला पाणी दाखवतो. एक वेगळा अनुभव आहे भाई साहेब. हेच बघण्यासाठी आम्ही येतो इथे. जे तुम्हाला पण बघायला केव्हा तरी यायची गरज आहे, केव्हा तरी. हे असं दरवाजे वगैरे डॅमचे आणि जोराने पाणी येतं. आता थोडा डॅमचे दरवाजे अर्धेच उघडलेत आणि तरी पण पाण्याचा वेग तुम्ही बघू शकता. बराच आहे असं बघायला गेलं तर पाण्याचा वेग. अर्धे दरवाजे उघडलेत तरी पण. छान मस्त लाईफ एक्सपिरियन्स हा वेगळाच सर्वांनी घेतला पाहिजे. ही माझी म्हणण्याची गोष्ट आहे. तुम्ही बघू शकता इथे खूपच असा वारा सुटलाय आणि केस पण माझी मोठ आहेत. आणि जे बघायला आले आपण बघितलंय एवढी हवा आहे इथे, फुल उडतोय आपला. हे बघा, हा व्ह्यू बघा फक्त. पाणी उडतंय डायरेक्ट हवेत आणि हवा एवढी सुटले की आपण उभा सुद्धा नाही राहू शकत ते. आणि हवा बघा किती सुटले, एक नंबर हवा. रस्त्याने हवा चालू आहे. हवा बघा किती सुटले इथे. खूपच हवा आहे, जास्त आवाज येत नाहीये माझा. हे बघा
आता माझी केस अशी ठेवली खूपच वेगळा अनुभव आहे हा. आणि भंडारदरा डॅम जे मेन बघायला आलेलो आपण हे बघा हा डॅम आहे. मस्त मजा येते बाबा. एक नंबर किंवा एक नंबर. पाऊस येतो बराच आणि इथे हा आहे डॅम. ठीक आहे. आणि पाऊस चालूच आहे. जेव्हापासून आम्ही मुंबई सोडलो तेव्हापासून जो पाऊस चालू आहे अजूनपर्यंत पाऊस चालूच आहे. तर हा आता अपडेट होता. आता आम्ही इथून निघालो आणि आता डायरेक्ट लंच करताना तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मित्रांनो, प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जितकं होऊ शकतं तुमच्या मित्राला सपोर्ट करा. थँक्यू.